मी वैष्णवी बोलते. तुम्ही आता मला ओळखायला लागला असाल. हो, मी वैष्णवी, जिने 9 महिन्याच्या बाळाला सोडून आत्महत्या केली. पण मी खरंच आत्महत्या केली का? की मला त्या आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं गेलं? आज मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे. मी आणि शशांक एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. आमच्या दोघांची ओळख झाली. त्यानंतर त्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. शशांक हगवणे हा राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी पक्षाचे माणूस, त्यामुळे रुबाबदार. पण मी मात्र फक्त शशांकला बघून त्याच्या प्रेमात पडले होते. माझे वडील अनिल साहेबराव कसपटे आणि मी तसे श्रीमंत, पण राजेंद्र हगवणे यांच्यापेक्षा कमी. माझ्या वडिलांचं माझ्यावरती जीवापाड प्रेम होतं. जेव्हा मी शशांकबद्दल माझ्या वडिलांना सांगितलं, तेव्हा त्यांनी या लग्नाला स्पष्टपणे नकार दिला होता. त्यांचं म्हणणं होतं की आपण नेहमी आपल्यासारख्याच कुटुंबासोबत नातेसंबंध जोडायला हवेत. त्यामुळे तू त्या मुलासोबत लग्न करून सुखी राहू शकणार नाही असे मला वाटते. परंतु मी मात्र शशांकच्या प्रेमामध्ये जणू वेडीच झाले होते. मला शशांकशिवाय दुसरं कोणी दिसतच नव्हतं. माझ्या वडिलांनी मात्र माझ्यासाठी दुसरं स्थळ शोधायला सुरुवात केली. तेव्हा तर मी अगदी पळून जाण्याचा आणि लग्न करण्याचा विचार केला. जेव्हा माझ्या वडिलांना हे कळलं, तेव्हा मात्र त्यांनी आपल्या घराण्याची अब्रू जाऊ नये म्हणून माझं लग्न शशांकबरोबर लावून द्यायचं ठरवलं. 24 एप्रिल 2023ला आमचे लग्न झाले. त्या लग्नातही शशांकच्या घरच्यांनी इतकी मागणी केली होती की ती ऐकून तुम्ही देखील कदाचित चकित व्हाल. 51 तोळे सोनं, फॉर्च्युनरसारखी महागडी गाडी, चांदीची भांडी आणि सोबत सुगावमधील सनी वर्ल्डमध्ये शाही पद्धतीने लग्न लावून दिलं माझं. माझ्या आनंदासाठी माझे आईवडील सारं काही करत होते. पण लग्नाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी छोट्याशा कारणावरून माझ्या सासरच्यांनी भांडण काढलं. तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या सासरच्या मंडळींची माफी मागितली, तेही कारण नसताना. पण आता मात्र हे नेहमीचंच होऊ लागलं होतं. दिवसामागून दिवस जात होते. आमच्या लग्नाला 6 महिने झाले होते. त्यानंतर गौरी गणपतीचे दिवस आले. त्यामुळे माझ्या सासूबाईंनी माहेरून चांदीच्या गौऱ्या आण असे मला सांगितले. सासूबाईंची ही मागणी जेव्हा मी माझ्या आईला सांगितली, तेव्हा आई म्हणाली, आपल्याकडे मातीच्या गौरी बसवतात, मग चांदीच्या कशाला? पण तरीही सासूबाईंनी मात्र हट्ट सुरूच ठेवला. त्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला चांदीच्या गौरी बनवून दिल्या. खरतर लग्नात देखील सासरच्यांनी आम्ही राजकारणातील मोठी माणसं आहोत, या समाजात आमची प्रतिष्ठा आहे, मोठी मोठी लोकं लग्नाला येतील. त्यामुळे लग्न चांगलं झालं पाहिजे, हुंडा जास्त मिळाला पाहिजे, लग्नात मुलाला तुमच्याकडून मोठी गाडी देखील मिळाली पाहिजे. मोठे मोठे नेते आमच्या लग्नाला येतील म्हणून मोठ्या धुमधडाक्यात लग्न व्हायला हवं. कुठेतरी हे सगळं माझ्या वडिलांना पटत नव्हतं. परंतु माझ्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्यांनी सारं काही केलं होतं. आता तर ते माझ्या सासरच्या लोकांच्या सगळ्या अटी एकामागोमाग एक मान्य करत होते. परंतु आता नवरा सोडून घरातील सासू-सासरे यांच्या वागण्यात थोडा थोडा बदल मला जाणवायला लागला होता. या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त त्रासदायक होती ती माझी नणंद करिश्मा. ती तर नणंद या नावाला जणू काळीमा फासणारी आहे. तिला तिच्या वहिनीला चांगलं राहिलेलं पटत नव्हतं. ती सतत माझ्या सासूबाईंना चुगल्या लावायचं काम करत असे. जर माझ्याबरोबर माझी सासू चांगली बोलली किंवा मला एखादी साडी जरी आणली तरी तिला ते आवडत नसे. ती लगेच भांडायला सुरुवात करत असे. पण ती मुलगी आहे हे मात्र ती कदाचित विसरत होती. एक स्त्रीची शत्रू कशी असू शकते हा प्रश्न मला नेहमी पडत असे. करिश्मा माझी नणंद असून देखील ती मला शारीरिक आणि मानसिक देखील खूप त्रास देत असे. ती जुन्या लोकांची म्हण आहे ना, ज्या घरात नणंदेचा वास तिथे घराचा नाश. अशी नणंद कधी कुणाला भेटू नये अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना करेल. आता शशांक तर माझ्या वडिलांकडे एक एक मागण्या वाढतच चालल्या होत्या. तो कधी ₹1,00,000 तर कधी ₹2,00,000 माग असा सतत मला म्हणत असे. तर कधी ब्रँडेड 1,50,000चे घड्याळ, नवऱ्यासाठी कधी महागडा गॉगल तर कधी 2,00,000चा फोन. त्याच्या मागण्या हळूहळू वाढत चालल्या होत्या. पण माझ्यासाठी आईवडील त्या सर्व काही मागण्या पूर्ण करत होते. सततच्या या त्रासामुळे आता माझी मानसिक स्थिती देखील ढासळू लागली होती. मी आता माहेरी नवऱ्याबद्दल सासरच्या लोकांबद्दल सांगू लागले होते. ते लोक मला त्रास देतात असेही म्हणू लागले होते. माझ्या मामाला मी एकदा सांगितलं, मामा शशांकसोबत माझा निर्णय चुकीचा होता. पण आता काहीही हातात राहिलं नव्हतं. एकतर मी प्रेमविवाह केला होता. त्यात सासरची मंडळी मला असा त्रास देत होती. काय करावं हे कळत नव्हतं. त्यातच आमच्या लग्नाला 1 वर्ष झालं. मला दिवस गेले. मी आनंदाने ही गोष्ट शशांकला सांगितली. परंतु शशांकने माझ्या चारित्र्यावर त्याच्या बहिणीचं ऐकून संशय घेतला. हे मूल माझं नाही असं तो मला म्हणू लागला. आता मात्र मला काय करावं ते समजेना. आपण ज्या नवऱ्यावर विश्वास ठेवून या घरात आलो, तोच नवरा आपल्या चारित्र्यावर संशय घेत आहे या गोष्टीचा मला खूप धक्का बसला.
गरोदरपणामध्ये तर माझी नणंद आणि माझी सासू माझ्या तोंडावर देखील थुंकत असत. खूप विचार करून त्या दिवशी विष पिऊन मी स्वतःला संपविण्याचा निर्णय घेतला. पण शशांकने जेव्हा मला असं पाहिलं, तेव्हा त्याने घाईतच आपल्या बहिणीला घेत मला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मी त्या दिवशी वाचली तेव्हा शशांक व त्याची बहीण घरी निघून गेले. तुमची मुलगी तुम्हालाच राहू द्या. आम्हाला नांदू द्यायची नाही असे माझ्या आईवडिलांना सांगितले गेले. मी आपल्या आईवडिलांसोबत माहेरी आली आणि माझ्या वडिलांना म्हणू लागली, माझी चूक झाली की मी त्याच्यासोबत लग्न केलं. आता मी परत जाणार नाही. परंतु मी गरोदर होते. माझ्या वडिलांना माझा संसार वाचवायचा होता. आपण त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या. इतकं मोठं लग्न झालं. मुलगी जर अशी घरी राहिली तर नातेवाईकांमध्ये आपली इज्जत जाईल. आपली सगळी अब्रू धुईला लागेल. भाऊबंदकीमध्ये प्रतिष्ठा कमी होईल. आपल्या मुलीचं पुढे कसं होईल? म्हणून वडिलांनी मला समजावलं, आता तू गरोदर आहेस. बाळ झाल्यावर ती हे लोक नक्कीच बदलतील. असे विचार करून स्वतःला कष्ट देऊ नकोस. शशांक तुझ्यावर किती प्रेम करतो असे समजावून वडिलांनी मला परत सासरी पाठवले. माझ्या सासू, नणंद आणि नवऱ्याचे पाय पकडले. माझ्या मुलीला समजून घ्या, तिला इतकं कळत नाही म्हणून सांगितलं. त्यांची माफी मागितली. परत धुमधडाक्यात ते डोहाळ जेवण झालं. त्यांच्याकडून होईल ते सगळं त्यांनी माझ्यासाठी केलं. 9 महिन्यानंतर मी एका मुलाला जन्म दिला. बाळ झाल्यावर एखाद महिना वातावरण चांगलं होतं. सासू लाड करायला लागली. लगेच सासूचे कान माझी नणंद भरू लागली. इतके लाड करू नको, तिला डोक्यावर बसवू नको असे म्हणायला लागली. मी सगळ्यांचा त्रास सहन करत होती. माझ्या घरात 3 मोलकरीण होत्या, तरी माझी सासू मला काम करायला सांगत असे. एक खूप महत्वाची गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे 1 वर्ष माझ्या लग्नाला झालं होतं. पण तरीही माझ्या नवऱ्याने मला माझ्या जावासोबत बोलू दिलं नव्हतं. माझ्या भावाची बायको चांगली नाही, ती भांडखोर आहे असं तो म्हणत असे. शशांकने मला तिच्यापासून दूर ठेवलं होतं. आणि मी सुद्धा जावाला लग्नानंतर कधीच भेटली नव्हती की बोलली नव्हती. आता मात्र मला आपल्या जावाचा त्रास काय असेल हे समजू लागले. माझ्यासारखाच त्रास या लोकांनी तिला दिला होता. ती आता पोलिसांना सांगते आहे की तिला देखील माझ्या सासरच्यांनी असेच त्रास दिले होते. एकदा तर काहीतरी भांडणामध्ये तिला माझ्या सासऱ्याने आणि नवऱ्याने मारहाण देखील केली होती. तिने ह्या लोकांविषयी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील नोंदवण्याचा प्रयत्न केला होता. पण या लोकांच्या राजकीय दबावामुळे तिची तक्रार पोलिसांनी घेतली नाही. आपापसात मिटवून घ्या असे सांगून तिला परत पाठवण्यात आले. म्हणून ती या लोकांपासून दूर राहते हे मला आता समजले. या अगोदर देखील जर मी या विषयावरती शशांकशी बोलायला गेले तर तो नेहमी मला दमदाटी करत असे. शिवाय मारहाण देखील करत असे. तो फक्त मला माहेरून पैसे आणायला सांगत असे आणि मी सुद्धा नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे माहेरून पैसे आणत असे. माझे वडील सुद्धा मुलीला त्रास नको म्हणून मी जे मागेल ते मला देत होते. त्यांची फक्त एकच इच्छा होती, आपल्या मुलीचा संसार सुखाचा होताना पाहायचा. हळूहळू माझं बाळ 6 महिन्यांचं झालं. पण माझा हा त्रास मात्र काही कमी होत नव्हता. बाळाकडे पाहून मी सारं काही सहन करत होते. आज नाही तर उद्या ही परिस्थिती बदलेल आणि सर्व काही व्यवस्थित होईल ही एकच आशा मनाशी बाळगून होते. बाळाकडे पाहून मी जगत होते. परंतु माझी नणंद सासू मला खूप त्रास देत होते. आमच्या घरातून निघून जा, आम्ही आमच्या बाळाला सांभाळतो असे म्हणत होत्या आणि त्यांची साथ शशांक देखील देत होता. चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. मी या सगळ्या गोष्टींना कंटाळून शेवटी वडिलांना सांगितलं, मला इथे राहायचं नाही. त्यांनाही माझे होणारे हाल दिसत होते. त्यामुळे त्यांनी देखील आपण यातून काहीतरी मार्ग काढू असे मला सांगितले. पण त्याचवेळी शशांकने माझ्या वडिलांना 2 कोटी रुपये द्या, मला प्लॉट घ्यायचा आहे असे सांगितले. तेव्हा माझ्या वडिलांनी त्याला आता माझ्याकडे इतके पैसे नाहीत असे सांगितले. शशांक तिथून रागातच निघून गेला आणि या गोष्टीचा राग तो माझ्यावर काढू लागला. मला रोज मारू लागला. मला रडू येत होतं. मी माझ्या मैत्रिणीला फोन करून मी खूप मोठी चूक केली हे सांगत होते. जर मी माझ्या वडिलांचं ऐकलं असतं आणि त्यांनी सांगितलेल्या जागेवरती लग्न केलं असतं तर आज कदाचित माझे असे हाल नसते असे मला आता सारखे वाटू लागले होते, म्हणत होती. मोठ्यांचे ऐकून दुसरीकडे लग्न केलं. माझ्या चुलत भावाचे लग्न होतं तेव्हा शशांकला त्यांनी कपडे आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी दिली होती. तो दिवस माझ्यासाठी जणू काळवंडून आला होता. मी स्वतःला संपवले असे माझ्या आईवडिलांना कळवण्यात आले. माझ्या आईवडिलांना नव्हे तर माझ्या चुलत भावाला सांगण्यात आले होते. माझी आई, वडील, नातेवाईक तसेच दवाखान्यात आले. पण मी मात्र तिथे निश्चितपणे पडलेले होते. माझ्या आईवडिलांनी डॉक्टरकडे माझ्या तब्येतीविषयी विचारणा केली. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना जे सांगितले ते ऐकून ते कोसळले, कारण माझा श्वास थांबला होता. तेव्हा माझ्या वडिलांना माझ्या अंगावर मारलेले निशाण दिसले, जखमा दिसल्या, डोक्याला मारलेलं दिसलं आणि आपल्या मुलीने गळफास घेतला नसून
तिचा या हगवणे परिवाराने खून केला असा आरोप माझ्या वडिलांनी लावला. सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला आणि त्यामुळे मुलीचा जीव गेला असा आरोप माझ्या वडिलांनी केला. विजय हॉस्पिटलने दिलेल्या अहवालानुसार माझा मृत्यू गळ्याजवळ झालेल्या फासना झाला होता. माझ्या मृतदेहावर धारदार वस्तूने वार केलेल्या खुणा जखमा देखील आढळून आल्या. हे सगळं बघून माझ्या वडिलांनी माझा नवरा शशांकवरती मुलीचा खून केल्याचा आरोप लावला आणि सगळ्या चौकशीत पोलिसांनी माझी नणंद, सासू नवरा यांना अटक केली. परंतु माझे सासरे फरार झाले होते. 16 मे 2025 रोजी ही घटना घडली आहे. या सगळ्यांच्या त्रासाला कंटाळून अखेरीस मी देवाकडे गेली. परंतु माझं 9 महिन्याचं बाळ या हगवणे कुटुंबाने तिच्या माहेरी न देता तिसऱ्याच व्यक्तीकडे दिले. परंतु आम्हीच आमच्या मुलीला त्या लोकांचा त्रास सहन करू दिला. तिला समजावले, नांदायला पाठवले. याचाच फायदा त्या लोकांनी घेतला. त्यांनी जे मागाल ते आम्ही त्यांना वेळेवर पुरवलं. म्हणून त्यांनी आमच्या मुलीला संपवलं. परंतु आमच्या मुलीचा मुलगा आमच्याकडे राहावा, त्याचा सांभाळ आम्ही करू, असे रडून रडून माझे वडील म्हणत होते. माझे बाळ कुठे आहे त्याचा तपास लागत नव्हता. माझ्या मृत्यूनंतर माझे 9 महिन्यांचे बाळ निलेश चव्हाण या व्यक्तीकडे माझ्या सासऱ्यांनी सोपवले होते, जे आता सुखरूपपणे माझ्या आईवडिलांकडे सोपवण्यात आलं आहे. आपली लेकर जणू आपल्याकडे परत आली आहे असा आनंद माझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की कोणती आई अशी आहे की जी आपल्या 9 महिन्यांच्या बाळाला सोडून स्वतः आत्महत्या करेल? माझ्या जाऊबाईने वेळेवर निर्णय घेऊन त्या बाजूला झाल्या म्हणून त्या सुरक्षित आहेत. त्यांचा नवरा त्यांच्या बाजूने होता म्हणून त्या हे सर्व काही करू शकल्या. माझ्याकडे तर हा पर्याय नव्हता. माझा नवरा शशांक हा तर फक्त बहीण आणि आईवडील यांच्या म्हणण्यानुसार वागणारा होता. आज जर तो माझ्या बाजूने उभा राहिला असता तर मी आज माझ्या मुलासोबत असते. त्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी असं पूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे. परंतु त्यांना शिक्षा होईल का की नेहमीप्रमाणे ही केसही दाबली जाईल? आजच्या विज्ञान युगातही हुंडा मुलीचा जीव घेतो आहे. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकेल? आज माझ्यासोबत जे झालं ते इतरांसोबत होऊ नये असे मला वाटत आहे. मला एकच सांगावेसे वाटते, मुलींनी आपल्या आईवडिलांचे म्हणणे मानले पाहिजे. कारण आपण घेतलेले सर्वच निर्णय योग्य असतात असे नाही. आज माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे मला माझा जीव गमवावा लागला. तेही माझ्या तान्हुल्या 9 महिन्याच्या बाळाला सोडून. पैसेवाला जावई भेटला म्हणून बाप सर्व गावाला सांगत होता. पण 1 वर्ष होऊन पण मुलीच्या चेहऱ्यावर आनंद का दिसत नव्हता? हे कटू आहे पण सत्य आहे. मुलीला मिळणारा तिचा साथीदार हा खूप पैसेवाला आहे म्हणून तो तिला सुखात ठेवेल असे आपण जे समजतो ते मात्र माझ्या या प्रकरणामुळे तुम्हाला आता कळलेच असेल की किती चुकीचे आहे. मुलीच्या सासरची माणसं पैशाने श्रीमंत नसली तरी चालतील, पण मनाने मात्र श्रीमंत असली पाहिजेत, तेव्हाच त्यांचा संसार सुखाचा होत असतो. ही गोष्ट आता मला कळली आहे. तीच मी तुम्हाला देखील सांगत आहे. दुसरी गोष्ट, जर प्रेमविवाह करत असाल तर अजिबात देऊ नका. सासरच्या माणसांना एकदाच अटक लागली की ते पिच्छा सोडणार नाहीत. सर्व आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे असे. पण आता सर्वच म्हणत आहेत. पण त्यांना शिक्षा अशी झाली पाहिजे की त्या शिक्षेला ऐकून पाहूनच पुढील कोणतंही सासर सुनेला असा त्रास देणार नाही. सासरच्या माणसांनी हा विचार नेहमी करावा की आज तुम्ही एखाद्याच्या मुलीला तुमची सून म्हणून त्रास देत आहात, पण उद्या तुमची मुलगी देखील दुसऱ्याच्या घरामध्ये सून बनून जाणार आहे. देवाच्या न्यायालयात तर अशा या नराधमांना शिक्षा मिळणारच आहे, पण या जनतेच्या न्यायालयात देखील त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे अशी मी अपेक्षा करते. आज माझ्या बाळाकडे पाहण्यासाठी माझे आई-वडील माझे नातेवाईक आहेत, पण माझे लेकरू एका आईच्या मायेपासून मात्र कायमचे पोरके झाले आहे. देवा, अशा नराधम लोकांना तू या पृथ्वीवर कशाला जन्माला घालतोस? त्यांना देखील कठोरातील कठोर शिक्षा दे. आज माझे लेकरू माझ्या विना तडफडत आहे. आई, आई म्हणून साद घालते, पण मी मात्र त्याच्या त्या हाकेला ओ देऊ शकत नाही. उद्या राजकीय दबावाखाली ही लोक केस बंद करू देऊ नका. मला न्याय मिळवून द्या. माझ्या आईवडिलांच्या मागे उभे राहा. उद्या माझ्यासारखीच तुमची मुलगी, तुमची बहीण, वैष्णवी हगवणे किंवा अक्षता मात्र होता कामा नये, याचा विचार आता तुम्हालाच करायचा आहे. या नराधमांना काय शिक्षा झाली पाहिजे असे तुम्हाला वाटते? तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा. अशाच सत्य घटना ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.